महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार आता कुठेतरी अंतिम टप्प्यात आलेला आहे। याच पार्श्वभूमीवर उमेदवारांची देखील प्रचारासाठी कुठेतरी लगबग सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे। आवाज गटातून यंदा जी आहे निवडणूक ती दुहेरी होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आपण जर बघायला गेलं तर शिवसेना शिंदे गटाकडून दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ हे सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। ही निवडणूक त्यांच्यासाठी नवकी नसून 2 वेळा आधीच ते निवडणूक लढवलेली आहे। त्याच्यामुळे यंदाचा प्रचार कसा आहे, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नेमका कसा भेटला, विकासाचे कोणते महत्त्वाचे मुद्दे नागरिकांसमोर घेऊन आलेले आहेत, या संदर्भात आपण छोटम शेठ यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, यावेळी निवडणूक नवकी नाहीये, 2 टर्म लढलेली आहात, फक्त तेव्हा चिन्ह वेगळं होतं, आता चिन्ह वेगळं आहे। बरोबर आहे। यावेळेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची शिवसेना आणि त्याचबरोबर ज्यांच्या भक्कम पाठिंब्यावरती आम्ही उभे आहोत ते सन्माननीय या विधानसभेचे दमदार आमदार महेंद्र शेठजी दलवी साहेब। 7 तारखेला मतदान आहे। मी आज आवाहन असं करेन की 7 तारखेला मतदान सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदान होणार आहे। आपल्याला संविधानिक अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराचा योग्य तो उपयोग करून आज जिल्हा परिषदेसाठी आवाज गटातून दिलीप भोईर म्हणून 3ऱ्यांदा उमेदवारी लढतोय आणि माझ्याबरोबर सन्माननीय आवाज पंचायत समिती प्रियाताई भगत, त्याचबरोबर केहिम पंचायत समिती स्नेहा रूत या पॅनल आहे हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा। आजचा हा जो प्रतिसाद आहे हा बहुसंख्येने विजयी होणार, याच्यामध्ये काही तिल मात्र शंका नाही। मी आजच डिक्लेरेशन करतोय की पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार आणि जिल्हा परिषदेचा आवाज गटातील 3 उमेदवार निवडणुकीमध्ये रिंगणात आहेत, कारण हा लोकांचा जो प्रतिसाद आहे तो विजयापर्यंत घेऊन जाईल हा आम्हाला आत्मविश्वास आहे। विजयाचा आत्मविश्वास कुठेतरी व्यक्त करताय, पण अगोदरची जी 2 टर्म निवडणूक होती ती शेकाप चिन्हावरती होती आणि शेकाप आजही बालेकिल्ला मानला जातो। जर बघायला गेलं तर स्वर्गीय मधुशेठ ठाकूर यांचे सुपुत्र हे तुमच्या विरोधात प्रतिस्पर्धी म्हणून उभे आहेत, काही आव्हान वाटतंय का? नाही, मागच्या वेळी माझ्या बरोबरच जिल्हा परिषदेला उभे होते, त्यावेळेला 750 मतांनी त्या माझ्याबरोबर पराजित झालेले आहेत, त्याच्यामुळे आव्हान मला वाटत नाही। आणि यावेळेला मला चिन्हाच्या बाबतीमध्ये आपण विचारलं तर चिन्ह ज्या वेळेला ह्या विधानसभेला मी स्वतः उभा होतो, आमदार महेंद्र शेठ दलवी साहेब होते, चित्रलेखा शेतकरी कामगार पक्षाच्या चित्रलेखा पाटील उभ्या होत्या। जर चिन्हाचा जर मला सांगितलं तर ह्या जिल्हा परिषद गटामध्ये त्यांना 2,500 मतांनी मी हरवलंय आणि तो पण अपक्ष होतो। त्यांच्याबरोबर काँग्रेस होता, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती, बाकी राष्ट्रवादी होती, सगळे पक्ष त्यांच्या बरोबर होते आणि मी फक्त अपक्ष होतो। ह्याच गटामध्ये, ह्याच जिल्हा परिषद गटामध्ये मी 2,500 मतांनी चित्रलेखाला हरवलं। त्यांचं थोडं आत्मपरीक्षण करावं असं मला वाटतं। ती प्रत्येक वेळेला बाईट देताना म्हणते सुसंस्कृत आणि बाकी सगळ्या गोष्टी। मी 3दा जिल्हा परिषदेला निवडून आलोय, 2दा जिल्हा परिषदेला आणि 1दा पंचायतीला निवडून आलो। ते जरा त्यांनी थोडं बघून घ्यावं। गद्दार बोलतो, आम्ही गद्दार नाही, हे जनतेने दिलेलं आहे ना मला पाठबळ आहे। मी तुमच्या बरोबर होतो तेव्हाही 2 टाइम जिल्हा परिषदेला जिंकलो आणि आता सन्माननीय विधानसभेचे आमदार महेंद्र शेठ दलवी साहेब यांचा तर भक्कम पाठिंबा आहे। तर ह्या जोरावर मी असं सांगेन की ह्या वेळेला आत्मविश्वासाने सांगेन की ही निवडणूक कोणी माझ्या बरोबर उमेदवार असला तरी जिंकणार आम्हीच, असा आमचा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्हाला ज्या शुभेच्छा दिल्या त्याच्यातून आम्हाला कळतंय। घरोघरी जाऊन प्रचार करताय, कोणते महत्त्वाचे विकासाचे मुद्दे किंवा विकासाचं विजन काय असणार? नक्कीच, कारण 2013ला मी जिल्हा परिषद लढलो, तेव्हाही विजय झालो। त्यावेळची परिस्थिती जशी होती, त्या लोकांना ज्या मूलभूत सुविधा, ज्या विकासाचे मुद्दे होते, जे आम्ही त्यावेळेला जर आम्ही पत्रकं वाटले असतील किंवा तो आमचा अजेंडा दिला असेल तर त्या अजेंड्यानुसार आम्ही 5 वर्ष काम केलं। त्यानंतर दुसरं 2017च्या जिल्हा परिषदेला मी पुन्हा एकदा उभा राहिलो। त्यावेळेला ही जी त्यावेळेची परिस्थिती होती त्या परिस्थितीवरती मी काम केलं होतं आणि त्यावेळेला ही लोकांनी मला निवडून दिलं होतं। आणि 2026ची निवडणूक आहे ही, तर आज आमदार महेंद्र शेठजी दलवी साहेब आहेत, आमचे स्वर्गीय प्रभाकर राणे यांचे दोन्ही सुपुत्र म्हणजे चिरंजीव अभिजित राणे असेल, रणजित राणे असेल, त्यांचाही भक्कम पाठिंबा आहे। त्याच्यामुळे ही निवडणूक फार मोठी
प्रतिस्पर्ध्यासमोर आम्हाला काय कठीण वाटत नाही, ही अगदी लोकांच्या विश्वासावर, कारण लोकहिताचं काम करताना त्यांच्याबरोबर असताना आम्हाला विश्वास आहे की ही निवडणूक आमच्यासाठी कठीण नाही आहे. माध्यम प्रतिनिधी म्हणून आम्ही आमदारांची मुलाखत घेतली होती. आमदारांनी मुलाखतीत दावा केलाय माझ्या 10 सीट निवडून येणार. तुमच्यावर विश्वास दाखवलाय, तो विश्वास सार्थकी कसा ठरेल? 100% कारण ह्या विधानसभेमध्ये ज्या वेळेला आमदार महेंद्र शेठ दलवी त्यांच्या विरोधात मीही लढलो, त्यांना 1,11,000 मतदान झालं, मला 33,500 मतदान झालं. आम्ही दोघे एकत्रित आल्यानंतर ते साधारणतः 1,45,000 मतदान झालं आणि बाकीच्यांकडे, कारण ह्या विधानसभेचं मतदान आहे 3,02,000, विधानसभेचं मतदान सांगतो मी 3,02,000, त्यातलं 1,50,000 मतदान ह्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळं प्रतिस्पर्ध्यांना काही मिळणार नाही. 10च्या 10 उमेदवारांचा जो आमदार साहेबांनी विश्वास दाखवलाय किंवा कार्यकर्त्यांवरती की शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांवरचा विश्वास जो आहे तो 100% सार्थ ठरेल. कारण 10चे 10 उमेदवार निवडून येतील आणि 20 पंचायत समितीचे सदस्य निवडून येतील, हा आत्मविश्वास आहे. त्याच्या पलीकडे जर जाऊन सांगायचं झालं, ज्यांनी माझ्याबद्दलच्या काही कमेंट्स वगैरे किंवा काही केलंय, एक सांगायचं झालं की एक जो जिराडला एक भांडण झालं होतं, त्याच्यामधले एक माझ्याबद्दलचे एक व्हिडिओ व्हायरल होते. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की पण त्या व्हिडिओशी आणि त्या भांडणाशी माझा काही संबंध नाहीये. उगतचे उगत लोकांना दिशाभूल करणं, आपण काय आहात ते बघा. त्याच्यावरती काँग्रेस, शेका या ते सगळ्याचे सिम्बॉल लावून तुम्ही ती व्हिडिओ व्हायरल करताय, तर तुम्ही काय करताय त्याचं आत्मपरीक्षण करा. आम्हाला कुठेतरी बदनाम करायचं, राजकीय पोळी भाजण्यासाठी लोकांना हे करायचं. लोक आज माझ्या बरोबर आहेत किंवा पंचायत समिती दोन्ही गणाबरोबर आहेत, हा आमचा आत्मविश्वास आहे. त्याच्यामुळे आम्हाला हार नाही आहे, 100%ची जीत आहे. 2 दिवस बाकी आहेत. प्रचार सभा वगैरे काही होणार आहेत का, किंवा तुमच्यासाठी महत्वाचे नेते काही येणार आहेत? हो, 2 सभा होतील. माझे जे कार्यकर्ते जे आहेत ते घेतील त्याच्यामध्ये सभा. त्यांनी काय जो नियोजन केला असेल किंवा शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जो नियोजन केला असेल त्याप्रमाणे ते सभा होतील. एकंदरीत आपण जर पाहिलं तर आमदार महेंद्र दळवी यांनी दावा केलेला होता की आमच्या जिल्हा परिषदेच्या 10 पैकी 10 सीट निवडून येणार. तो दावा आता कुठेतरी खरा ठरणार का, या गर्दीवरूनच निश्चित दिसत आहे. त्याच्यामुळे इथली जनता कोणाला कौल देणार हे आता पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजय सह मी धनश्री, मेट्रो रायगडसाठी अलिबाग. जिंदाबाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.